Okay, now next very interesting concept that we are going to learn in this topic surface tension is the concept of angle of contact. A very interesting concept. See, you must have observed that whenever liquid is in contact with solid, normally the surface of liquid will not remain horizontal at contact points. For example, if we take a beaker and if we take kerosene in the beaker, you will observe that the surface of kerosene at the contact is not horizontal, but it is concave like this. Similarly, if we take mercury in the beaker, the surface of mercury in the beaker is convex. Okay, this is how the surface of mercury in the beaker will look like. Means whenever liquid is in contact with solid, the surface of liquid is not horizontal, it is either concave or in some cases it is convex. The angle made by tangent drawn to liquid surface at point of contact. Okay, I will explain it in the diagram also. Suppose this is a point of contact, and if I draw tangent to liquid surface at the point of contact, then angle made by this tangent with the surface of solid is called as angle of contact. लिक्विड सरफेसला जर मी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजंट ड्रॉ केली आणि त्या टँजंटनं सॉलिडशी केलेला अँगल मोजला तर त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता सॉलिडशी केलेला अँगल आपल्याला दोन प्रकारे मोजता आला असता, इनर साईडला पण आणि आउटर साईडला पण, बरोबर आहे. म्हणजे एखादा म्हणेल की मी हा अँगल घेईल. कुठला अँगल घ्यायचा आहे, विच अँगल, अँगल मेड ऑन इनर साईड. इथे जर आपण टँजंट ड्रॉ केली लिक्विड सरफेसला अशी येईल. सो इथे जर मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दाखवला तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा येईल, ऑप्ट्यूस येईल. या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा येईल, ॲक्यूट. जर लिक्विड सरफेस कॉन्केव्ह असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट येईल आणि कॉन्व्हेक्स असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अशा प्रकारे ऑप्ट्यूस येईल. तुम्ही जर या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या तर त्याही खूप इंटरेस्टिंग आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा दिलेल्या लिक्विड सॉलिड पेअरसाठी कॉन्स्टंट असतो. समजा मी जर प्युअर ग्लास आणि प्युअर वॉटर घेतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो 0 डिग्री. मी जर प्युअर ऑर्गॅनिक सॉल्वंट घेतलं आणि ग्लास घेतलं तर तिथेही हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो 0 डिग्री. जर मी केरोसिन घेतलं तर साधारणतः विथ ग्लास तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केरोसिन ग्लासचा असतो 26 डिग्री. आय होप आय एम एक्झॅक्टली करेक्ट विथ दिस फिगर्स. केरोसिन ग्लास द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 26 डिग्री. मर्क्युरी आणि ग्लास घेतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा जास्त असतो. सांगायचा उद्देश एक आहे की दिलेल्या सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा फिक्स्ड असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज फिक्स्ड फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. The angle of contact will change, angle of contact will change if the thing above the liquid surface changes, if the material above the liquid surface changes. म्हणजे असं की मगाच्या केसमध्ये आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण असा दाखवला होता केरोसिन आणि ग्लासमध्ये, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर आहे. इथं केरोसिनमध्ये वरती काय होतं, अर्थातच वरती इथे एअर होती. परंतु इथं एअर नसून मी दुसरं काहीतरी केरोसिनपेक्षा हलकं लिक्विड वरती टाकलं, ओके, तर काय होईल, तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलेल. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याही गोष्टींवर डिपेंड आहे की त्या लिक्विड सरफेसच्या वरती काय आहे. नॉर्मली आपण ज्या व्हॅल्यूज पुस्तकात दिलेल्या आहेत तुमच्या, असं ॲज्युम करून दिल्यात की लिक्विड सरफेसच्या वरती काय आहे, एअर आहे. परंतु दुसरं एखादं मीडियम असेल लिक्विड सरफेसच्या वरती तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलेल. लिक्विड किंवा सॉलिड या दोघांपैकी एक जरी इम्प्युअर असेल तरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. आय रिपीट, लिक्विड किंवा सॉलिड दोघांपैकी एक जरी इम्प्युअर असेल तरीसुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टेम्परेचरनुसार सुद्धा बदलतो. पुढची कॅरेक्टरिस्टिक काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल चेंज विथ द
टेम्परेचर ऑफ लिक्विड, लिक्विडचं टेम्परेचर बदललं तरीसुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल, लिक्विडचा बदलेल. कळतंय सगळ्यांना. परीक्षेमध्ये अतिशय कॉमनली विचारला जाणारा क्वेश्चन आहे, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो काय डेफिनेशन लिहिणार आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टची बघा. डेफिनेशन अतिशय सोपी आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अँगल मेड बाय टँजेंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, अर्थात हे सगळं कधी चालू आहे, when liquid is in contact with solid, then angle made by tangent drawn to liquid surface at the point of contact with solid surface measured on inner side is called as angle of contact. काय वैशिष्ट्य बघितले आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे, काय कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. दिलेल्या सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कॉन्स्टंट असतो. दिलेल्या सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑल्सो डिपेंड्स ऑन द मीडियम विच इज अबोव द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या वरती असणारं मीडियम जर बदललं तरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ टेम्परेचर बदललं तरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. इम्प्युरिटी जर असेल लिक्विडमध्ये किंवा तुमच्या सॉलिडमध्ये तरीसुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो आणि टेम्परेचर बदललं तरीसुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. सो या सगळ्या काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो होमवर्कला मी तुम्हाला एक क्वेश्चन लिहितो, क्वेश्चन करून लिहून आणायचं आहे. डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. 3 मार्कांना विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. बरं, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कॉन्सेप्ट आपल्याला समजली की कुठलाही लिक्विडचा सरफेस नॉर्मली सॉलिडच्या कॉन्टॅक्ट बरोबर आल्यानंतर हॉरिझॉन्टल राहत नाही. प्रश्न असा आहे, असं का होतं? लिक्विड सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती हॉरिझॉन्टल का राहत नाही? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही जी कॉन्सेप्ट आहे तिचं नेमकं एक्सप्लेनेशन काय आहे, हे आपली पुढचं महत्त्वाचं पॉईंट ऑफ डिस्कशन आहे. याच्यावरती 4 मार्कांना क्वेश्चनही तुमच्या रेग्युलर एक्झामला विचारला जातो. क्वेश्चनचं नेचर असं असतं, एक्सप्लेन सम सरफेसेस किंवा सम लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड हॅज कॉन्केव्ह सरफेस. काही लिक्विड ज्यावेळेस सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यावेळेस त्यांचा सरफेस कॉन्केव्ह असतो. अँड सम लिक्विड वेन दे आर इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड देअर सरफेस इज कॉन्व्हेक्स. कधी कधी नावं घेऊन असतं. वेन केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास द सरफेस इज कॉन्केव्ह. वेन मर्क्युरी इज इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास द सरफेस इज कॉन्व्हेक्स. एक्सप्लेन करा, असं का? थोडक्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कॉन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायची. का बरं लिक्विडचा सरफेस सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये असल्यावरती हॉरिझॉन्टल राहत नाही? बरं, डिस्कशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा. नॉर्मली सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये नसेल किंवा सॉलिडपासून दूर असेल, समजा एक मोठं पातेलं घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं, तर मला सांगा कॉन्टॅक्ट पॉईंट सोडून दिले या मधल्या पॉईंट्सला लिक्विडचा सरफेस कसा असतो? एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. सो नॉर्मली सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये नसताना आमचा लिक्विड सरफेस हा हॉरिझॉन्टल असतो. जमिनीवर जर पाणी सांडलं तर ते हॉरिझॉन्टली सगळीकडे पसरेल. का बरं? असं का? टेंडन्सी अशी आहे फ्री लिक्विड सरफेसची टू रिमेन परपॅन्डिक्युलर टू रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. लिक्विडवरती जो रिझल्टंट फोर्स ॲक्ट होतोय त्या फोर्सला लिक्विड सरफेस हा कायम कसा अरेंज करतो? स्वतःला परपॅन्डिक्युलर अरेंज करतो. का बरं परपॅन्डिक्युलर सरफेस फोर्सला अरेंज होतो लिक्विड सरफेस? सपोज हा लिक्विड असा नाही राहिला, असं काहीतरी तयार झालं. ओके, लिक्विडचा सरफेस असा का नाही होत? याचं कारण नॉर्मली या लिक्विडवरती ॲक्ट होणारा एकमेव फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. जर एखादा मॉलिक्यूल असा वरती गेला, बी मॉलिक्यूल ए पेक्षा, तर काय होईल रे? तर या बीची पोटेन्शियल एनर्जी या ए पेक्षा जास्त असेल. किंवा या एखाद्या ठिकाणी जर मी सी पॉईंट दाखवला, सीचं प्रेशर हे ए पेक्षा जास्त असेल. का बरं जास्त असेल सीचं प्रेशर? प्रेशर कशावर डिपेंड आहे?
की त्या पॉईंटच्या वरती किती लेवलपर्यंत लिक्विड सरफेस आहे. तुम्हाला आठवतं आहे 11वीत आपण शिकलो होतो प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. सो लिक्विडची जितकी हाईट असेल तितकं प्रेशर काय असेल, जास्त असेल. जर लिक्विडचा सरफेस असा असेल तर काय होईल, सी पॉईंटचं प्रेशर हे ए पॉईंटपेक्षा जास्त असेल. का बरं, कारण सीच्या वरती लिक्विड आहे. सो सीचं प्रेशर किती असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अधिक या बी सी पार्टमध्ये जेवढं लिक्विड आहे त्याचं प्रेशर. बरोबर आहे. एचं प्रेशर किती असेल, इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे मला सांगा ए आणि सीला प्रेशर सेम होतील का, विल द प्रेशर सेम ॲट ए अँड सी, नो. ए आणि सी हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला असून सुद्धा प्रेशर सेम नाही आहेत. काय होतं अशा वेळेस, जिथं जास्त प्रेशर आहे तिथून कमी प्रेशरकडे लिक्विड फ्लो होणार. आणि हे कधी थांबणार, जोपर्यंत ए आणि सी जे सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत त्यांचं प्रेशर सेम होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. थोडक्यात लिक्विडचा सरफेस कसा होईल, हॉरिझॉन्टल होईल. कसा होईल लिक्विडचा सरफेस, हॉरिझॉन्टल. सो नॉर्मली आपल्या लिक्विडचा सरफेस सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये नसताना कसा असतो, हॉरिझॉन्टल असतो. हे परीक्षेत ही कथा अजिबात लिहून यायची नाही. आपल्याला प्रश्न पडतो, बरोबर आहे, आणि म्हणून मी याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. अर्थात हे परीक्षेमध्ये लिहायचं नाही. परीक्षेमध्ये एका वाक्यात काय लिहायचं की नॉर्मली फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. लिक्विडचा सरफेस हा त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या रिझल्टंट फोर्सला कसा असतो, परपॅन्डिक्युलर असतो. नॉर्मली कुठला फोर्स ॲक्ट होतो लिक्विडवरती, फक्त सेल्फ वेट. सेल्फ वेट कुठल्या दिशेमध्ये आहे, डाऊनवर्ड. सो लिक्विडचा सरफेस पण कसा असेल, हॉरिझॉन्टल. जर वेट डाऊनवर्ड असेल, ग्रॅव्हिटी, बरोबर आहे, तर त्याला परपॅन्डिक्युलर, म्हणून लिक्विड सरफेस कसा असेल, हॉरिझॉन्टल. बरं, सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती एक्झॅक्ट काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही डायग्रॅम बघा. येता इथे एक मी काय करतो, एक सॉलिड सरफेस ड्रॉ करतो आणि एक लिक्विड त्या सॉलिडला कॉन्टॅक्टमध्ये आहे असं दाखवतो. करेक्ट. दिस इज अ सॉलिड अँड देर इज अ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. आधी आपण ॲज्युम केलं आहे की लिक्विड सरफेस हा माझा कसा आहे, प्रॉपर हॉरिझॉन्टल आहे. मी अजिबात तो कॉन्केव कॉन्वेक्स असं काही दाखवलेलं नाही आहे. ओके, तो कॉन्केव का होतो किंवा कॉन्वेक्स का होतो याचंच एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं. हा इथला मॉलिक्यूल घेतो लिक्विडचा, ए मॉलिक्यूल, ठीक आहे, आणि या लिक्विडच्या मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करतो. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स सगळ्यांना माहिती आहे. मॉलिक्यूल ए सेंटर घ्यायचा, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इतकी रेडियस घ्यायची, ए सेंटर घेऊन या रेडियसचा एक स्पियर काढायचा, त्याला काय म्हणायचं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. अर्थ काय होतो, जेवढे मॉलिक्यूल या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये येतील ते सगळे एवरती फोर्स एक्झर्ट करतील. बाहेरचे मॉलिक्यूल्स या ए मॉलिक्यूलवर फोर्स एक्झर्ट करू शकणार नाहीत. मग आता मला सांगा या मॉलिक्यूल ए वरती ॲक्ट होणारे वेगवेगळे फोर्सेस कुठले आहेत ते. ओके, लेट अस डिस्कस अबाउट द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए. बघा कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत त्या मॉलिक्यूल ए वरती. हा जो सॉलिडचा मॉलिक्यूल आहे, ओके, या पार्टमध्ये सगळे सॉलिड मॉलिक्यूल आहेत या हाफ स्पियरमध्ये, बरोबर आहे. आणि हे सॉलिडचे मॉलिक्यूल्स या ए मॉलिक्यूलवरती ॲडेझिव्ह फोर्स लावतील, बरोबर आहे. दुसऱ्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलनं लावलेला फोर्स म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स. हा ॲडेझिव्ह फोर्स मी ए पी व्हेक्टरने दाखवतो. सो हे सॉलिड मॉलिक्यूल कसा फोर्स लावतील, ॲडेझिव्ह फोर्स. कसा दाखवला आहे मी, बाय सिमेट्री. हा ॲडेझिव्ह फोर्स या सॉलिड सरफेसला कसा असेल, परपॅन्डिक्युलर असेल, बरोबर आहे. दुसरा कुठला फोर्स ॲक्ट होईल या ए मॉलिक्यूलवरती, मला सांगा. लिक्विडचे मॉलिक्यूल या ए वरती कसा फोर्स लावतील, कुठला फोर्स लावतील, त्या फोर्सला काय म्हणणार आपण, कोहेझिव्ह फोर्स म्हणणार, बरोबर आहे. काय म्हणणार, कोहेझिव्ह फोर्स. आणि कुठल्या दिशेत असेल हा कोहेझिव्ह फोर्स, सांगा मला, लक्षात येतंय तुम्हाला. कुठल्या दिशेमध्ये असेल हा कोहेझिव्ह फोर्स, ॲट 45 डिग्री, करेक्ट. कसा असेल हा, 45 डिग्रीला. म्हणजे इथे जर मी दाखवला हा कोहेझिव्ह फोर्स ए क्यू, हा कसा असेल, या सॉलिड सरफेस किंवा या लिक्विड सरफेस दोघांशी किती अँगल करत असेल, तो 45 डिग्रीचा अँगल करत असेल. आणि या दोन फोर्सेस व्यतिरिक्त अजून कुठला फोर्स असेल, अजून एक तिसरा फोर्स असेल. हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत या क्वार्टर स्पियरमध्ये, ते सुद्धा या मॉलिक्यूल एवरती ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्ट करतील, बरोबर आहे.
परंतु एअरची डेन्सिटी या सॉलिड आणि लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा खूप कमी आहे. याचा अर्थ इथं असणारे नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणून ह्या एअर मॉलिक्युलनं एक्झर्ट केलेला ॲडेझिव्ह फोर्स आपल्या डिस्कशनमध्ये आपण इग्नोर करणार आहोत, बिकॉज दॅट फोर्स इज गोइंग टू बी निग्लिजिबल. आणखीन एक फोर्स मॉलिक्युल एवरती ॲक्ट होईल, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे, सेल्फ वेट. अर्थात या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या कम्पॅरिझनमध्ये जो सेल्फ वेट आहे तो सुद्धा फोर्स निग्लिजिबल आहे आणि तोही आपण आपल्या डिस्कशनमध्ये इग्नोर करणार आहोत. थोडक्यात मॉलिक्युल एवरती 4 वेगवेगळे फोर्सेस ॲक्ट होत आहेत. ॲडेझिव्ह फोर्स बाय सॉलिड शोन बाय वेक्टर AP, कोहेझिव्ह फोर्स बाय लिक्विड शोन बाय वेक्टर AQ, ॲडेझिव्ह फोर्स बाय एअर मॉलिक्युल्स इग्नोर्ड आणि सेल्फ वेट विच इज ऑल्सो इग्नोर्ड. कळतंय सगळ्यांना? आता जे 2 मेजर फोर्सेस आपण इथे बघितले, जे इतर 2 फोर्सेसच्या कम्पॅरिझनमध्ये खूप मोठे फोर्सेस आहेत, आणि हे 2 फोर्सेस ठरवणार आहेत की लिक्विडचा सरफेस हा कॉन्व्हेक्स असेल की कॉन्केव्ह असेल. रूल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिक्विडचा सरफेस हा त्यांच्यावरती ॲक्ट होणाऱ्या रिझल्टंट फोर्सला परपॅन्डिक्युलर असतो. मग जर या मॉलिक्युल एवरती ॲक्ट होणारे हे 2 फोर्सेस AP आणि AQ असतील तर लेट अस डिस्कस केस 1. ओके, या दोघांच्या रिझल्टंटवरती या लिक्विडचा सरफेस अवलंबून असणार आहे. यांचा रिझल्टंट आपल्याला कसा काढता येईल? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी वेक्टर मेथडनं हे ॲडिशन करेल आणि हा जो AR आहे हा काय असेल? AP आणि AQचा रिझल्टंट, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे. आता इथं जी मी डायग्रॅम ड्रॉ केली आहे, केस 1 मी हिला म्हणतो, ज्या केसमध्ये हा AP सफिशियंटली हाय आहे, म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स सॉलिडनं लिक्विड मॉलिक्युलवर लावलेला हा सफिशियंटली हाय आहे. असे सॉलिड की जे सॉलिड त्या लिक्विडमुळे वेट होतात. केरोसिन हे काचेला ओलं करू शकतं. याचा अर्थ केरोसिन आणि काच यांच्यामध्ये असणारा जो ॲडेझिव्ह फोर्स आहे तो सफिशियंटली हाय आहे. अशा लिक्विडच्या बाबतीत हा AP फोर्स हाय असेल आणि त्यामुळं AP आणि AQ यांचा रिझल्टंट जो AR असेल हा अशा प्रकारे सॉलिडमध्ये असेल आणि माझ्या लिक्विड सरफेसला या ARला काय व्हायचं आहे? परपॅन्डिक्युलर व्हायचं आहे. आणि ARला परपॅन्डिक्युलर व्हायचं असल्यामुळे हा माझा लिक्विड सरफेस काय होईल बघा आता? इट विल बिकम परपॅन्डिक्युलर टू AR. सो ARला परपॅन्डिक्युलर होण्यासाठी द लिक्विड सरफेस विल बिकम कॉन्केव्ह. कसा होईल? लिक्विड सरफेस कॉन्केव्ह होईल. हे जे A सारखे मॉलिक्युल्स आहेत हे खाली दबले जातील आणि माझा लिक्विड सरफेस हा काय होईल? कॉन्केव्ह होईल. ओके, वरती जातील असं म्हटलं पाहिजे. आणि हा जो लिक्विड सरफेस आहे या रिझल्टंट फोर्स ARला आता काय झाला? परपॅन्डिक्युलर. सगळा नाही, फक्त सॉलिडच्या जवळ असणारा पोर्शन जो आहे तो काय झाला? ARला परपॅन्डिक्युलर. इथं जर मी या लिक्विड सरफेसला टँजेंट ड्रॉ केली तर त्या टँजेंटनं सॉलिडशी केलेला जो अँगल आहे थीटा, बरोबर आहे, ज्याला आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कसा असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? इथे ॲक्यूट. सो इन दिस केस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी ॲक्यूट. थोडक्यात जे लिक्विड सॉलिडला वेट करतात, केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास बेस्ट एक्झाम्पल, अशा लिक्विडमध्ये आपण आत्ता डिस्कस केलेल्या फोर्सेसपैकी मी परत एकदा डायग्राम काढतो या केस 1ची. ॲडेझिव्ह फोर्स सफिशियंटली स्ट्रॉंग आहे AP, करेक्ट. ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स यांचा रिझल्टंट AR हा असा आहे. याला परपॅन्डिक्युलर होण्यासाठी हे A सारखे जे मॉलिक्युल्स आहेत ते वरती चढतील आणि लिक्विडचा सरफेस या ठिकाणी कसा होईल? इट विल बिकम कॉन्केव्ह. कसा होईल लिक्विडचा सरफेस? कॉन्केव्ह. कॉन्केव्ह का होईल? या ARला हा लिक्विड सरफेस काय पाहिजे? परपॅन्डिक्युलर. मी जर A पॉईंटला या लिक्विड सरफेसला टँजेंट ड्रॉ केली तर त्या टँजेंटनं सॉलिडशी केलेला जो अँगल असेल तो अँगल कसा असेल? ॲक्यूट. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी ॲक्यूट आणि लिक्विडचा सरफेस कसा असेल? कॉन्केव्ह असेल. ॲग्री विथ दिस? लेट अस डिस्कस अबाउट केस 2 नाव. केस 2 मध्ये मी मर्क्युरी सारख्या लिक्विडचं एक्झाम्पल घेणार आहे. ज्या केसमध्ये म्हणजे जे लिक्विड
ग्लास सारख्या सॉलिडला वेट करत नाही. मर्क्युरी काचेला वेट नाही करत, काचेला चिटकत नाही. याचा अर्थ असा की मर्क्युरी आणि काचेमध्ये असणारा जो ॲडेझिव्ह फोर्स आहे तो खूप स्मॉल फोर्स आहे. AP फोर्स कसा दाखवला आहे मी, खूप खूप स्मॉल. त्या मानाने माझा AQ जो फोर्स आहे तो फोर्स कसा आहे, लार्ज. आता या ठिकाणी या दोन फोर्सेसचा जर मी रिझल्टंट दाखवला काय होईल, हा रिझल्टंट लिक्विडमध्ये जाईल, बरोबर आहे. आणि हा रिझल्टंट लिक्विडमध्ये गेल्यामुळे माझा लिक्विड सरफेस आता या ARला परपॅन्डिक्युलर होण्यासाठी कॉन्व्हेक्स होईल. कसा होईल माझा लिक्विड सरफेस, कॉन्व्हेक्स. बघा ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा सरफेस कसा आहे, रिझल्टंट फोर्स ARला परपॅन्डिक्युलर, आणि माझा लिक्विड सरफेस या केसमध्ये कॉन्व्हेक्स होईल. इथं जर मी टँजंट ड्रॉ केली लिक्विड सरफेसला ॲट पॉईंट A, इथे असणारा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा कसा असेल, ऑप्ट्यूस असेल. कसा असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ऑप्ट्यूस. थोडक्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल की ऑप्ट्यूस असेल, लिक्विड सरफेस कॉन्केव्ह असेल की कॉन्व्हेक्स असेल, हे कशावर डिपेंड आहे, हे डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह मॅग्निट्यूड्स ऑफ ॲडेझिव्ह फोर्स अँड कोहेझिव्ह फोर्स. ॲडेझिव्ह फोर्स जर स्ट्रॉंग असेल, म्हणजे लिक्विड जर त्या सॉलिडला वेट करत असेल, चिटकत असेल. हे ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे अतिशय सोपी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही जर हात पाण्यात टाकला, हात ओला होतो. हात ओला होतो म्हणजे काय होतं, ते वॉटरचे मॉलिक्युल्स हाताला चिटकून बसतात. वॉटरचे मॉलिक्यूल हाताला चिटकून बसतात म्हणजे काय होतं, हातामध्ये आणि त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये जो ॲडेझिव्ह फोर्स आहे तो ग्रॅव्हिटीपेक्षा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. ग्रॅव्हिटी त्या पाण्याला खाली ओढते तरी तुमचा हात ओला होतोय. याचा हे कशामुळे होते, ॲडेझिव्ह फोर्समुळे. तेलकट हात असेल आणि पाण्यात टाकला तर मला सांगा ओला होतो का, तो नाही होत ओला. का बरं नाही होत, साधी गोष्ट आहे की ऑइल मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल यांच्यातला ॲडेझिव्ह फोर्स तेवढा स्ट्रॉंग नाही. सो एखादी गोष्ट ओली होणे म्हणजे काय, त्या ठिकाणी लिक्विड आणि त्या सॉलिडमध्ये असणारा ॲडेझिव्ह फोर्स स्ट्रॉंग असणे. जर ॲडेझिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल तर ते लिक्विड सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती लिक्विड सरफेस कॉन्केव्ह होतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट होतो. ॲडेझिव्ह फोर्स जर छोटा असेल आणि असं लिक्विड सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती काय होतं, या ठिकाणी सरफेस जो आहे लिक्विडचा तो कॉन्व्हेक्स होतो. काय होतो, सरफेस कॉन्व्हेक्स होतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, ऑप्ट्यूस. आता अजून एक तिसरी केसही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, नोट्समध्ये पण आपण घेतली आहे. वॉटर जर ग्लासशी कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होतं, प्युअर वॉटर विथ प्युअर ग्लास. इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो जवळजवळ. असं का होतं, वॉटरच्या केसमध्ये ग्लास आणि वॉटरमधला ॲडेझिव्ह फोर्स हा अतिशय स्ट्रॉंग आहे. इतका स्ट्रॉंग आहे की याच्या कम्पॅरिझनमध्ये मला कोहेझिव्ह फोर्स इग्नोर करता येईल. काय करता येईल, इग्नोर. म्हणजे इथं एकच मोठा महत्त्वाचा फोर्स झाला, कुठला, ॲडेझिव्ह फोर्स. आणि याला जर परपॅन्डिक्युलर व्हायचं तर माझा वॉटरचा सरफेस कसा असला पाहिजे, गंमत बघा, व्हर्टिकल सरफेस असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल असा व्हर्टिकल सरफेस असेल का, तर नाही. ओके, हा इतका जास्त स्लोप असेल या सरफेसला या ठिकाणी की इथे जर मी टँजंट ड्रॉ केली A पॉईंटला लिक्विड सरफेसला तर ती टँजंट सॉलिडशी किती अँगल करेल, 0. किती अँगल करेल, 0. आणि मला सांगा या केसमध्ये माझा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल, 0 असेल. सो दिस इज केस 3. कुठली केस बघितली आपण, असं लिक्विड की जे सॉलिडला खूप जास्त प्रमाणात वेट करतं, लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. फॉर एक्झाम्पल वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट्स इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. हे सगळे जे आहेत या केसमध्ये यांचा जो सरफेस आहे हा कसा असतो, ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इट इज ऑलमोस्ट व्हर्टिकल आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलमोस्ट 0. किती असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या केसमध्ये, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. यावरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात परीक्षेमध्ये, परीक्षेमध्ये पहिला क्वेश्चन अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर विचारला जातो, तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन करा आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा 3 मार्कांसाठी. आणि कधी कधी 4 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. किंवा असंही विचारलं जातं,
समटाइम्स लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज कॉन्केव अँड समटाइम लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज कॉन्व्हेक्स. कधी कधी हे लिक्विड कॉन्केव असतं, कधी कधी हे लिक्विड कॉन्व्हेक्स असतं. याचं एक्सप्लेनेशन करा. किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ग्लास मर्क्युरी इज ऑप्ट्यूस अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ग्लास केरोसिन इज ॲक्यूट अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ग्लास वॉटर इज 0. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. उत्तर कसं लिहिलंय आपण? या उत्तरामध्ये नोट्समध्ये मी खूप प्रॉपरली हे आन्सर लिहून दिलं आहे तुम्हाला. या उत्तरामध्ये पहिला पॉईंट आला पाहिजे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड विल ऑलवेज रिमेन परपॅन्डिक्युलर टू रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. करेक्ट. आणि मग ही डायग्रॅम काढायची. सॉलिड आणि त्याला कॉन्टॅक्टमध्ये असणारं हे लिक्विड. ओके, लिक्विडचा मॉलिक्यूल आपण घेतला ए. या मॉलिक्यूलवर ॲक्ट होणारे 4 फोर्सेस सांगायचे. कुठले 4 फोर्सेस सांगणार मी? पहिला, हा सॉलिड जो एक्झर्ट करतो तो ॲडेझिव्ह फोर्स ए पी. लिक्विड जो एक्झर्ट करतो तो कोहेझिव्ह फोर्स ए क्यू. बाय सिमेट्री हा ए पी कसा असेल? सॉलिडला परपॅन्डिक्युलर. हा ए क्यू कसा असेल? लिक्विड आणि सॉलिडला 45 डिग्रीला. मी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इथे काढायचं विसरलो, तुम्ही मात्र तो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढायचं विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर तिसरा फोर्स एअरनं लावलेला ॲडेझिव्ह फोर्स जो आपण इग्नोर करतो. चौथा फोर्स सेल्फ वेट ग्रॅव्हिटी, जोही आपण काय करतो? इग्नोर करतो. आणि मग कुठले 2 महत्त्वाचे फोर्सेस तिथे राहतात? ए पी आणि ए क्यू. त्यांचा रिझल्टंट ठरवतो की लिक्विडचा सरफेस कॉन्केव असेल की कॉन्व्हेक्स असेल. अतिशय सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. जर माझा ॲडेझिव्ह फोर्स ए पी हा स्ट्रॉंग असेल, कधी स्ट्रॉंग असेल? जर ते लिक्विड त्या सॉलिडला वेट करत असेल तर माझा लिक्विड सरफेस कॉन्केव होतो. आणि जर ते लिक्विड सॉलिडला वेट करत नसेल, मर्क्युरी आणि ग्लास, तर माझा ॲडेझिव्ह फोर्स ए पी स्मॉल होतो आणि माझा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो? ऑप्ट्यूस. लिक्विड सरफेस काय होतो? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. वॉटरची केस स्पेशल केस आहे, तीही आपण या ठिकाणी डिस्कस केली. इथे ॲडेझिव्ह फोर्स इतका जास्ती आहे की त्या कम्पॅरिझनमध्ये कोहेझिव्ह फोर्स आपण चक्क काय केला? इग्नोर केला. सगळ्यांना लिहिता येईल? ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टेम्परेचरनुसार का बदलत असेल? साधी गोष्ट आहे. टेम्परेचर जर बदललं तर हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पण बदलतात. का बदलतात रे? साधी गोष्ट आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे त्या 2 मॉलिक्यूलच्या डिस्टन्सवरती पण डिपेंड आहेत. जर टेम्परेचर वाढलं तर मॉलिक्यूलचं जे ऑसिलेशन्स होतात मीन पोझिशनला ते वाढतात, त्यांचा ॲम्प्लिट्यूड वाढतो. पर्यायानं इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची स्ट्रेंथ कमी होते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टसुद्धा बदलतो. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. ठीक आहे.